हो. नमस्कार काका, श्री स्वामी समर्थ. स्वामी काका, समर्थ. याच्यामध्ये जीव आणि आत्मा आणि विज्ञान, ज्ञान आणि विज्ञान याच्यात खूप सुंदर वर्णन केलेलं आहे आणि फरक हो सांगितलेला आहे. हो हो. ज्ञानाचं अधिष्ठान खरं अज्ञानाचं विज्ञानाचं अधिष्ठानच खरं ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय विज्ञानाला काही महत्वच नाहीये. नाही, ते फार होऊ सुंदर शकत नाही. पद्धतीने सांगितलंय. होऊ शकत नाहीये इथे. म्हणजे बरोबर. जे प्रश्न आहेत ते किती चुकीचे विचार आणि त्यांचा शंका ज्या आहेत ते किती चुकीच्या आहेत त्याच्यातून समजून येतं. आणि हा, आपल्या शंकराचार्यांनी या बौद्ध मताचा खूप सुंदरपणे खंडन केलेलं आहे. खंडन केलंय. बरोबर आहे, खंडन केलंय. खूपच खूपच सुंदरपणे खंडन केलेलं आहे आणि त्याचा आधार आपल्या वेदांता त्यांनी दिलेला आहे. आणि हो हो. खूप सुंदर त्यांनी माहिती सांगितलेली आहे सगळ्यांमध्ये आणि बरोबर पटवून आहे. दिलेलं आहे. अगदी बरोबर आहे. शास्त्रशुद्ध दृष्ट्या पटवून दिलेलं आहे ते सगळं. अगदी त्यामुळे अगदी महत्व आहे आपल्या 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 अध्यात्माचं महत्व तिथे आहे खरं म्हणजे. अगदी म्हणजे आता म्हणून आपल्याकडे बुद्ध धर्म टिकला नाही. बुद्ध धर्म जो आहे तो परदेशात हो ना, निघून गेला. टिकला नाही. जपानमध्ये हो ना. गेला, त्याच्यानंतर इतर काही देशामध्ये कंब गेला. हा. हो ना, हो ना, हो ना. आणि पण त्यामुळे काय झालं, भारतात भारतात तो टिकलाच नाही. भारतामध्ये आज तुम्हाला टिकला नाही. जो बुद्ध धर्म वैदिक धर्म तुम्हाला जो दिसतो. आहे. हा. हो. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये त्या सिद्धांतामध्ये त्याने परमेश्वर किंवा आत्मतत्वाचं त्याने त्याचं अस्तित्वच मानलेलं नाही. काय? मांडलेलं आणि नाहीये. हो ना, मान्यच केलं नाही त्यांना. त्यांना प्रश्न असा विचारला की तुम्हाला हे जे क्षणभंगूर दिसतं, तर ज्याला ते हो. क्षणभंगूर दिसतं तो कोण आहे? हो. काय? ज्याला अज्ञानाचं ज्ञान होतं, तर हो ना, ज्याला अज्ञान ज्याला कळतं, कोणाला कळतं? जो ज्ञानी आहे त्याला ना. त्यालाच कळतं. हो ना. खरं आहे की नाही? सिंपल लॉजिक आहे की जो हो, ज्ञानी अगदी. आहे त्याला अज्ञान कळतं. अरे हे अज्ञान आहे, हे घेऊ नको, याचा त्याग कर. असं कोण सांगतो? हो तो ना, ज्ञानीच सांगतो की नाही? ज्ञानीच तसं सांगतो. हे सर्व क्षणभंगूर आहे असं जो काही हो ना, सांगतो आणि असा अनुभव ज्याला येतो, तो कोण हो आहे? ना. तर तो तो जो आहे ना, तो शाश्वत आहे. तो क्षणभंगूर नाहीये. तर तो तो अखंड शाश्वत आहे. ते ज्ञान आहे आणि खरं. हा, म्हणून ते ज्ञान आहे. आणि गौतम बुद्ध जेव्हा सांगत होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा हम्म, विचार केलेला नाहीये. नाहीये आपण ना. हो ना, स्वतः शाश्वत अस्तित्वातलेच एक अंश आहोत. आपण हो आपलं ना. अस्तित्व हे शाश्वत आहे. आपलं अस्तित्व देह नव्हे. त्यामुळे नाहीये ना. त्या हो ना. देहालाच आपलं अस्तित्व समजाल तर आपल्या अस्तित्वालाच धोका येईल ना. आहे की खरं नाही? आहे, अगदीच खरं आहे. खूप खूप तर आणि हे पटण्यासारख्या आहेत ज्या गोष्टी. अगदी अगदी लॉजिक पटण्यासारख्या आहेत ज्या. अगदी हो ना. म्हणजे तर्काला नमस्कार धरून काका, नमस्कार. नमस्कार काका. हो ना. छान छान सांगितले विचार. अगदी उत्तम आहे. खूपच छान आहेत काका, खूप छान आहेत. नमस्कार, श्री वा, स्वामी समर्थ. श्री स्वामी. हा, श्री बोला. स्वामी समर्थ काका. हा, बोल. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. हा, बोल म्हणून बोल. आता जी आपली छान चर्चा झाली ना, तर हा. म्हणजे पाणी पिया नाही तर म्हणजे हम्म. शंकराचार्यांचं जे दाखला आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हा हे हा. किती बरोबर आहे ते आता तुम्ही जे बोलला की नाही, म्हणजे हो हो. बौद्ध मतांचं खंडन जे होतं ते ह्या वाक्याने होतं. अगदी बरोबर आहे. हा हा. तर त्याच्यामध्ये मुख्य काय माहितीये का, म्हणजे त्याचा गाभा समजणं खूप आवश्यक आहे. आपलं संबंध जे बरोबर आहे. काही संबंध जे वेदाचं शास्त्र आहे, त्या वेदाच्या शास्त्राचा जो आधार आहे ना, तो आधार समजणं आवश्यक आहे. तर आधार हम्म, काय, हम्म, अगदी आपण सायन्स मधले आपण विद्यार्थी आहोत, सायंटिफिक हम्म. रिसर्च करतो, सगळं करतो, पण याचा आधारच जर आपल्याला माहिती नसेल ना, तर आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे ते सुद्धा हे म्हणजे टिकणार राहत नाही. त्याच्यामध्ये बरोबर सुद्धा आहे. सारखे आता आपण टेक्नॉलॉजीमध्ये सारखे बदल करतो, नवीन नवीन टेक्निक्स येतात, परंतु हे कोणाकरता करतोय आपण सगळं? तर ज्याच्या करता करतोय तो शाश्वत आहे आणि जे करतोय ते अशाश्वत आहे. म्हणजे आता बरोबर. डेंटिस्टने दात बसवले नवीन, बरं का, आणि डेंटिस्टने दात बसवले, तर ज्याला दात बसवलेत की नाही, काय, तो दात जरी निघाले तरी तो आहे, त्याचं अस्तित्व आहे म्हणून तुम्ही दात बरोबर बसवता आहे. ना. त्याचं खरंय अस्तित्व खरंय खरंय. नसेल, मेलेल्या मेलेल्या माणसाला मेलेल्या दात माणसाला लावून उपयोग आहे का बसवला. कवळी बसव? हा, बसवतात का? बरोबर नाही. आहे, बरोबर. म्हणजे त्याचं जे हा अस्तित्व हा. आहे ना, त्याचा विचार कोणी करत नाही ना. मुख्य त्याचं अस्तित्व काय हे जर समजलं तर तुम्हाला शाश्वत गोष्ट कळणं आणि शाश्वत आणि अशाश्वत या दोन्हीचा भेद कळणं हे सायंटिस्टला सुद्धा आवश्यक आहे. जे बरोबर दिसतं ते अशाश्वत आहे आणि जे ज्या अधिष्ठानावर ते दिसतं ते शाश्वत आहे. बरोबर आहे.
ते म्हणून बरोबर. दृश्यमान जगत जे आहे ना, हे दृश्यमान जगत कशाच्या आधारावर दिसतं आपल्याला, तर काहीतरी एक शाश्वत तत्व आहे आणि म्हणून हे दिसणारं दिसतं आपल्याला. ह्याचा आपण विचार करत बरोबर. नाही. आपण काय करतो, शर्ट फाटला नवीन शर्ट घेतला, कपडे फाटले नवीन कपडे घेतले, घर जुनं झालं नवीन घर घेतलं. हे सगळं आपलं आयुष्यभर चालू आहे सगळं. हे जुनं आणि नवं आणि जीर्ण झालेल्याचा त्याग आणि नूतन असलेल्या गोष्टीचा स्वीकार, हे सगळं जी क्रिया आहे ना, त्या क्रियेमध्ये संबंध जीवन जातं माणसाचं. म्हणजे जीवन म्हणजे बरोबर. काय, तर जन्म आणि मृत्यूच्या मधला प्रवास आहे फक्त, बाकी काही नाही. पण त्या बरोबर आहे. जीवनाचा खरा आधार काय हे जर कळालं नाही, तर जीवन आनंदमय होणार नाही. बरोबर आहे. तर त्याचा जो बरोबर आहे. आधार आहे ना, ते आधार असलेले तत्व जे आहेत तेच आत्मतत्व आहे आणि ते बरोबर शाश्वत आहे. आहे. बरोबर. म्हणून शाश्वत बरोबर. तत्वाच्या आधारावर आपण जीवन जगतो हे ज्यावेळेस कळेल ना, त्यावेळेस माणसाला पहिला फायदा काय होईल माहिती का, त्याला मृत्यूचं भय जाईल. हम्म. माणूस पूर्ण जीवन, डॉक्टर सुद्धा म्हणतात की आता काळजीचं कारण नाही, आता तो आपल्या ह्याच्यामध्ये सुरक्षित आहे. किंवा म्हणतात की आता काही सांगता येत नाही, देवाला तुम्ही साकडं घाला. पण डॉक्टर असं का म्हणत नाही की ह्यांचं अस्तित्व कधी नष्ट होणार नाही, यांचा देह नष्ट होईल पण यांचं अस्तित्व कधीच नष्ट होणार नाही. यांचं अस्तित्व अखंड आहे आणि त्या अस्तित्वाला नामरूप नाहीये. या अस्तित्वाचं जे आहे ना अखंडत्व काय आहे, हे ज्या दिवशी डॉक्टरांना कळेल ना, त्या दिवशी त्यांना जीवनाचा अर्थ कळेल. अन्यथा बरोबर. डॉक्टरांना जीवन दान देणारे असं म्हणतो आपण, पण त्यांना जीवनाचाही अर्थ माहिती नाही आणि शाश्वत अस्तित्वाचे अर्थ माहिती नाही. त्यामुळे आता तुझ्या मागे बरोबर. ती डॉक्टर उभी आहे म्हणून मुद्दाम सांगितलं. हो 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 हो. बरोबर आहे. बरोबर आहे. नाही, आणि आपण म्हणजे विष्णू सहस्त्रनामामध्ये आधार निलय निलय हा असं भगवंताचं नाव येतं बघा, आधार हा निलय. मग हा. तोच त्याचा बरं. अर्थ आहे. आता हा तोच आहे हा. आधार दिलंय म्हणजे बरोबर. संबंध ब्रह्मांडाला अधिष्ठान देणारा तो पुरुषोत्तम आहे, हा त्याचा हम्म. अर्थ आहे. आणि त्या बरोबर. बरोबर. पुरुषोत्तमाचं विस्मरण होऊन तुम्ही फक्त भोग ऐश्वर्य घेण्यामध्ये जर जीवन जगले, तर तुम्हाला हा हा. निश्चितपणे एक दिवस दुःख होणार. आणि तो भोगही टिकत नाही आणि ऐश्वर्य टिकत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. येणाऱ्या गोष्टीच्या मागे तुम्ही आयुष्य घालवलं तर एक दिवस हा. त्याचा वियोग होणार. म्हणजे तुम्ही जरी त्याला कवटाळून बसले तरी वियोग हा निश्चित आहे. संयोग आणि वियोग हे प्रकृतीमध्ये, आणि योग हा जो आहे तो आत्मतत्वाशी. बरोबर आहे. बरोबर हा आहे. म्हणजे आपला आणि अखंड योग जो आहे तो आपण तोडू शकत नाही. आपला अखंड बरोबर आहे. संबंध जो आहे तो कधीही नष्ट न होणार आहे. तर तो कशाशी आहे ते आपल्याला जर कळालं तर आपल्याला संयोग वियोगामध्ये दुःख होणार नाही. काही संयोग खरंय खरंय. वियोगामध्ये माणूस आनंदी होत, सुख प्राप्त होतं आणि काही संयोग वियोगामध्ये दुःख प्राप्त होतं. जसं आता मूल जन्मलं की नाही, तर मूल त्या त्या बाळाचं फार कौतुक होतं, आनंद होतो सगळीकडे, मग त्याचं बारसं होतं, मग तो हळूहळू मोठं व्हायला लागतं. पण हे कळत नाही की त्याच्या बालपणाचा मृत्यू झाल्याशिवाय तो जो आहे तो तरुण होत नाही ना. मग वा वा, मस्त मस्त. त्या बालपणाच्या मृत्यूला आपण कधी रडलो का मला सांगा. नाही नाही, आता तर हा आमचं हा मुलगा हा. ग्रॅज्युएशन करतोय, आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आता म्हणजे केवढं कौतुक असतं त्याचं. पण तो पूर्वी लहान होता आणि त्याचा मृत्यू झाला याचं कधी कोणी रडलं का? नाही झालं. कारण काय, नवीन जी प्रकृती असते ना त्याचा स्वीकार करायचा असतो. नवीन ज्या गोष्टी असतात त्या, जुनं जे आहे ते मृत्यू होतं याची नोंद घेत नाही आपण. पण त्या खरंय खरंय. ठिकाणी संयोग आणि वियोगाच्याच प्रक्रिया आहेत. या सगळ्यामध्ये अस्तित्व एकच आहे. ज्याचा जन्म हम्म. झाला ना तोच मोठा झाला आणि जो मोठा हम्म. झाला तोच वृद्ध झाला. काय? हम्म. आणि ज्याने देहाचा त्याग केला तोच अखंड आहे. हे हम्म. ज्या दिवशी कळेल ना त्या बरोबर दिवशी बरोबर. आपल्याला देहाच्या त्यागाचा किंवा मृत्यूचं भय निघून गेलं. आणि हेच तर बरोबर आपल्याला हवं आहे. त्यालाच अमृत म्हटलं जातं. बरोबर. अमृत बरोबर आहे. तत्व कोणाला म्हटलंय, की ज्याचा कधीही मृत्यू होत नाही त्याला अमृत म्हटलंय. तर त्याच्याशी बरोबर आपण बरोबर. जर एकरूप झालो तर सुख आणि दुःख राहील का? संयोग आणि वियोगाचा आपल्याला काही त्याच्यामध्ये सुख आणि दुःख वाटेल का? वाटायलाच नाही बरोबर. पाहिजे. तुम्ही ठरवा का ठरवू नका, तो संयोग वियोग होणारच, कारण ती योजना परमेश्वराची आहे. संयोग वियोग का केला त्यांनी? आणि त्याने सांगितलं, अरे या सगळ्या प्रक्रियेतून तुला समजून घ्यायचंय की आत्मतत्व काय हे तुला समजण्याकरता मी याचा संयोग आणि वियोग करतोय. वियोग कशा करता? निषिद्धाचा वियोग आहे, अज्ञानाचा वियोग आहे, भ्रमाचा वियोग आहे. जे आहे असं वाटतं ते जेव्हा दिसत नाही तेव्हा त्याला वियोग असं म्हणतो. पण ते नव्हतंच कधी, तर त्याला आहे समजणं हा काय परमेश्वराचा दोष आहे का? हा दोष तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही आता तरी समजून घ्या
की काय आहे आणि काय दिसतं, काय आहे आणि काय दिसतं. जे दिसतं ते असतंच असं नाही, पण जे असतं ते कळत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. पण या निमित्ताने अशा प्रकारचं चिंतन तुम्ही प्रारंभ करा आणि मग तुमच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक विचाराला, प्रत्येक लेखनाला याची जोड जर ठेवली तर तुम्हाला विशेष म्हणजे विलक्षण अशा प्रकारचा आनंद मिळेल. हा, स्वामींची कृपा अखंड आहे. खूप छान. त्याला श्री मुलीला स्वामी सुद्धा खूप आशीर्वाद आहेत. तिचं सगळं हो. फ्युचर फ्युचर सगळं एकदम उत्तम व्हावं. आपल्या जी बोल श्री परमेश्वराच्या स्वामी चरणी साष्टांग दंडवत. हो, आशीर्वाद आहे खूप. बोला. तुमचे शब्द त्याच्यावरच आमचा इतका पूर्ण विश्वास आहे स्वामींच्या शब्दावर. त्यामुळे धारणा अशी पक्की झालेली आहे, ही हा, शंका येतच नाही की डोळ्याला कोण प्रकाश देतोय आणि हे काम कोण करतंय सगळं. बरोबर आहे, अगदी खरं आहे. त्यामुळे तुमची ती धारणा एकदा पक्की झाली ना, तर माणसाला जे आहे ना, गुण आणि दोष पण दिसत नाहीत. जे आहे ते दिसतं आणि जे आहे ते सत्य आहे. जे दिसतं ते सत्य असलंच पाहिजे असा आग्रह धरू नये काय. त्यामुळे प्रत्येक क्रियेच्या मागे महाराज परमात्म्याचा काही उद्देश असतो. आपल्याला असं वाटतं की अरे असं व्हायला नाही पाहिजे किंवा असं व्हायला पाहिजे, असं आपल्याला एक साधारणपणे व्यवहार दृष्टिकोनातून आपली भूमिका असते. पण त्याचा लॉंग टर्म विचार केला तर असं दिसेल आपल्याला की हे असं कसं काय, त्याचा रिझल्ट असा होईल असं आपल्याला काय माहिती होतं. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला अशी धारणा ठेवावी लागेल की जे जे काही घटना घडत असतात ती महाराजांच्या इच्छेने घडत असतात आणि ज्या महाराजांच्या इच्छेने घटने ज्याने स्वीकार केलाय त्याचं कल्याणच होत असतं. ज्याने त्याला विरोध केला त्याने महाराजांच्या व्यवस्थेला विरोध केला आणि महाराजांनाच विरोध केला एक प्रकारे. आणि तो विरोध एकदा केला की त्याला मग त्याच्या प्रारब्धाप्रमाणे भोग भोगावं लागतं. मग महाराज आले, महाराज म्हणतात तू जाणे तुझं प्रारब्ध जाणे, आता मला काही सांगू नको. आणि त्याच्या अनुसार हे सगळ्या गोष्टी हे घडत असतात. असं आहे. हा, मग हा आपण बोध घ्यावा. आशीर्वाद. श्रीकांतजी बोला. हो. बोल. हा, उर्मिला बोल. तो जब अब इतना तो पता चला कि आत्म तत्व ही सोर्स प्रोवाइडर है, फिर इंद्रियों के साथ चलो या आप जितने भी बहुत सारा था, लेकिन अभी हम प्रकृति में देखते हैं तो चर अचर दोनों भी है। ठीक है, तो अब जैसे हम चलने वाले बिना चले, हम अभी प्राण का जो श्रवण करते हैं वो प्लांट से करते हैं या किसी और को खाके वगैरह करते हैं। अब आत्म तत्व को मैं समझू क्योंकि वो ड्राइविंग फोर्स है, तो इसका मतलब वो कॉन्सेंट्रेटेड नहीं है, सब जगह पर है। तो मेरे एक सेल में भी है, वो सामने जिसको मैं अचार को जिसी को मैं कंज्यूम कर रहा हूँ, जिसकी वजह से मुझे प्राण मिल रहा है, उसमें भी है। मतलब इसलिए हम लोग बोलते हैं कि आत्म तत्व सब जगह बिखरा पड़ा है। हाँ, और वही आत्म तत्व ही मूड सोर्स है, जो स्वामी बैठे हैं या जो भी है, वो उनका एक अलग फॉर्म है। अगर मैं उस नजर से देखूं तो वो सब में, हम लोग जो बोलते हैं सब में हम लोग उनको देखना चाहिए। तो आई थिंक ये उस तरह से सेल लेवल पर भी वो है, वो सेल का कंसंट्रेशन फॉर्म होके इंद्रियों के लेवल पर भी है। वो इंद्रिया कुछ एक कार्य करा रही है उस लेवल, वो क्रिया में भी है, जैसा हम बोलते हैं क्रिया में भी है अक्रिया में भी है। तो मुझे लग रहा है कि ये आज का ये विश्लेषण समझ के मेरे को एटलीस्ट ये क्लियर हुआ कि जब हम ये स्टेटमेंट पास करते हैं कि वो सब जगह है, तो इस तरह है शायद से। तो हम लोग एक्चुअली प्रकृति को देखते हैं। मिस्टेक वो होता है कि हम प्रकृति को देखते हैं और बुद्धि लगा के उसका विश्लेषण करते हैं, लेकिन ये उसके ऊपर है। तो शायद आपने जो बुद्ध का एग्जाम्पल दिया, वो लोग वहीं तक निमित्त थे, प्रकृति के बियॉन्ड नहीं जा रहे थे वो। और हाँ, हम लोग प्रकृति के ऊपर जाके एक जो सोर्स है उस पर देख रहे हैं। तो उसमें सारा हम लोग को क्रिया अक्रिया चर अचर के साथ जो भी मिलके हो रहा है, तो आई थिंक वो अक्रॉस, आई थिंक वो विजन मेरा क्लियर हो गया कि अभी क्रॉस स्प्रेड आउट जब वो बोलते हैं कि सब जगह है, तो वो इस तरह है शायद, मुझे लगता है। तो उसको अगर मैं उसको हार्ड मास में देखूंगा तो ऐसा दिखेगा, अगर मैं उसको निराकार में देखूंगा तो देन इट गोज बियॉन्ड माई बुद्धि, वो फिर मेरे विवेक पे जाता है। अगर विवेक जागृत होगा तो डेफिनेटली दिखेगा, बुद्धि तक रहेंगे तो मेरे को प्रकृति ही दिखेगा, बुद्धि के बियॉन्ड ही मुझे वो दिखना चालू हो जाएगा। तो आई थिंक विवेक होना भी बहुत जरूरी है। आवश्यक है, विवेक बहुत आवश्यक है, जिसमें शाश्वत क्या है अशाश्वत क्या है, हाँ। ये दोनों के अशाश्वत भ्रम है। हम्म। अशाश्वत जो है ना वो हम्म। आभास है। हम्म। अशाश्वत हम जो असत्य है उसको सत्य समझते हैं, ये अशाश्वत। हम्म। हम शरीर को शाश्वत बोलते हैं, वो शाश्वत नहीं, अशाश्वत है।
लेकिन जब शाश्वत के सामने शाश्वत तत्व का जब चिंतन करेंगे विवेक से, तब हमको एक अनुभव आएगा कि जो भी हाँ दिख रहा है, वो जो दिखता है ना, उसके आधार में एक कुछ तो भी अखंड अस्तित्व है, इसीलिए वो दिख रहा है। नहीं तो यस जैसे अभी तुमको सर्प दिखा है, तो जब अंधेरा था तो सर्प दिखा, जब उसको उजाला कर दिया तो उसमें डोरी दिखी। अब राइट डोरी, जब डोरी दिखती है तो बोलता रहे ये सर्प तो नहीं है, लेकिन कुछ ना कुछ तो था ना वहां पे। सर्प सर्प दिखने का कारण क्या था? क्योंकि वो डोरी दिखी। तो कुछ तो है, इसके लिए कुछ तो दिख रहा है। करेक्ट हाँ, जो दिख रहा है उसको सत्य मन नहीं मानो, हाँ बराबर जो यस है उसको, जो उसको यस ढूंढो, यस और हाँ वो मिलेगा तो आत्म तत्व का रहस्य मिलेगा। तो हाँ आत्म तत्व का शॉर्ट एक वर्ड में अगर डेफिनेशन करना है, तो हम्म आत्म तत्व क्या है? तत्व शाश्वत अस्तित्व है। जो हम्म अस्तित्व का शब्द आप जब यूज करेंगे, तो अस्तित्व ही आत्म तत्व है। मतलब हम जब बोलेंगे कि हमको अंदर जाना है और आत्म तत्व का दर्शन करना है, ये कभी भी फिजिकल नहीं होगा, ये आपके अनुभव का एक भाग होगा। आपको कभी वो भी तो ऐसा नहीं है कि आत्मचक्षु से आत्मज्ञान होगा ना, बिल्कुल आत्मचक्षु बिल्कुल से आत्म तत्व दिखेगा। यस 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 हमारे वो चक्षु अनुभव का जो एक है ना, बात। हाँ, ठीक है चक्षु ठीक है जो है ना, उस स्तर पर जाना चाहिए ना। हम्म बस इन शॉर्ट आत्म तत्व मतलब आपका एक विशेष आप शांत अनुभव है। बैठो, आप हाँ शांत बैठो, विड्रॉ होते जाओ पूरे देह के सारे इंद्रियों में करेक्ट से, करेक्ट मन, बुद्धि से। जब अंतिम जहाँ पहुंचेंगे ना, वहां पे आत्मचक्षु रहेंगे। यस यस इसमें जो अनुभव आएगा वो अनुभव अतीत बात के अनुभव आएंगे। क्योंकि हम्म जिस अनुभव अतीत का अनुभव आना, हाँ यही तो बात है ना। यस हाँ, तो आत्मचक्षु से हम स्वयं का चक्षु देख सकते हैं। हम्म लेकिन अगर हम जागृत अवस्था में है या स्वप्नावस्था में, तो हम क्या करेंगे? हमारे आंखों से सब दुनिया देखेंगे, करेक्ट लेकिन हमारे आंखों से हमारे आंखों को हम नहीं देख सकते। नहीं नहीं तो करेक्ट कब देखेंगे? जब आत्मचक्षु प्राप्त हो। तो हम्म विषय जो है ना, आत्मचक्षु कैसे प्राप्त होना है, ये हम्म विषय है। हम्म ठीक आहे, पुढच्या रविवारी आपण भेटूया. और उद्याच्या information आशीर्वाद सगळ्यांना, श्री स्वामी सगळ्यांना खूप आशीर्वाद आहे, महाराजांची कृपा आहे.